मोहोळ नगर परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार सिद्धी वस्त्रे नगराध्यक्षपदी विजयी ठरल्या आहेत। अवघ्या 22 वर्षांच्या या उमेदवार तरुणीने मतदात्यांचा विश्वास जिंकत मोठा विजय मिळाला। त्यांनी स्पष्ट केले की लोक विकासाला मतदान करतात आणि आम्ही कामातून विरोधकांना उत्तर दिले। मोहोळमध्ये या विजयानंतर शिवसेना शिंदे गटाकडून जल्लोष साजरा करण्यात येत आहे। स्थानिक परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे। आज सर्वांनी जे मला संधी दिली ती त्यासाठी एवढा मोठा विजय उत्सव आम्ही करतोय। आम्ही सर्व इतके आनंद झालाय आम्हाला की ज्यांनी माझ्यावर टीका केली त्यांच्या टीकेवर मात म्हणजे आमचा विजय। या ठिकाणी प्रथमतः मला मोहोळ शहरातल्या जनतेचं मनापासून आभार व्यक्त करायचा आहे। या ठिकाणी राजन पाटील माजी आमदार यांनी जंग पछाड मोहोळ शहरामध्ये त्यांची सत्ता आली पाहिजे याच्यासाठी आमदारांची फौज उभा केली, मंत्र्यांची फौज उभा केली आणि धनशक्तीच्या जीवावर या ठिकाणी मोहोळ शहरातल्या जनतेला आम्ही चिरडू अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतली होती। पण धनशक्तीवर जनशक्तीने या ठिकाणी विजय प्राप्त केलेला आहे आणि त्यांना मोहोळ शहरातल्या मतदारांना दाखवून दिलेला आहे की तुम्हाला मोहोळ शहरातली जनता कदापिही स्वीकारत नाही, कारण या मोहोळ शहरातली जनता स्वाभिमानी जनता आहे। इंग्रजाबरोबर आमच्या पूर्वजांनी लढाई केली, आमच्या पूर्वजांनी छातीवर गोळ्या इंग्रजाच्या झडल्या, पण या ठिकाणी स्वाभिमान कधी घाण ठेवला नाही। त्याच पद्धतीनं मोहोळ शहरातल्या जनतेनं आजच्या निकालातून हे दाखवून दिलेलं आहे की मोहोळ शहरातली जनता ही स्वाभिमानी आहे। एकनाथभाई शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, नगरविकास मंत्री आहेत, त्यांची सभा झाली, त्यांनी या ठिकाणी निधी देतो म्हणून सांगितलं आणि ते मोहोळ शहराला आता निधी भरघोस देणार आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, सोलापूर।